मेहता का उल्टा चष्मा। आय एम रिअली व्हेरी सॉरी. नलिनी बेन, आता तरी पोपट भाऊंना माफ करा प्लीज. माफ करा ना पोपट भाऊंना. पोपट भाऊंना हो म्हणण्यासाठी मी तुमच्या समोर पदर पसरवते. दया वहिनी, मी खरंच तुमच्या भावनांचा, इमोशन्सचा आदर करते, पण तुम्ही माझी अडचण समजून घ्या. माझ्या डोक्यात आणि मनात पोपटलाल यांची प्रतिमा जेठालाल म्हणूनच तयार झाली. माझ्यासाठी माणसाचं फर्स्ट इम्प्रेशनच लास्ट इम्प्रेशन असतं. त्यामुळे मी पोपटलालना त्या नजरेने नाही पाहू शकणार. दया वहिनी, मला माफ करा. चला मम्मी पप्पा, आय एम सॉरी. एवढ्या वर्षांनी बिचाऱ्या पोपटलालचं लग्न पक्क होण्याचं मार्गावर होतं. बापूजी, सगळं ठरलंच होतं. अहो, मी सांगतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मुलीच्या आई वडिलांनाही पोपटलाल पसंत आला होता. काय सांगतोस का जेठालाल? हो हो, विचारा पोपटलालला. पोपटलाल हा? अरे, लग्नाचा लाडू पोपटलालच्या अगदी तोंडाशी आला होता. पोपटलाल तो लाडू खाणारच होता. त्यावेळी नलिनी मॅडम तिथे आल्या आणि त्या लाडूचा चुरा झाला. सॉरी पप्पा, मला माफ करा. अरे, काय माफ करा? मी असताना दुसऱ्या कोणाला तरी कॉलेजमध्ये वडील म्हणून नेतोस, लाज नाही वाटत? असं तर तू उद्या दुसऱ्या कोणाला आई म्हणून घेऊन जाशील, कोणाला आजोबा म्हणून घेऊन जाशील. नको बाळा, तू असं करायला नको होतस. आम्ही तुझं खरं आई वडील आहोत ना. मग तू आम्हाला सरळ खरं सांगायला हवं होतं बाळा. आई, मी तुम्हाला खरं सांगायला घाबरत होतो. त्या पुढे आपल्या आई वडिलांपासून कधी कुठलीही गोष्ट लपवायची नसते. बरोबर आहे. माझा अनुभव मला सांगतो, एक खोटं लपवायला 100 खोटं बोलावं लागतं. मग आणि सोनू, तू सुद्धा या सगळ्या टप्पूची साथ दिलीस. पण बाबा, टप्पूने काही मस्ती केलीच नव्हती. त्याला तर त्यात फसवलं गेलं होतं. हो ना. आणि मॅमने टप्पूला पेरेंट्सना बोलवायला सांगितलं, म्हणून आम्ही पण घाबरून गेलो. पण सोनू, हे सगळं नाटक तरी तू थांबवू शकत होतीस ना? मी तुला हे संस्कार दिलेत का? बोल आता, गप्प कायस? सॉरी बाबा. भिडे अंकल, यात यांची काहीच चूक नाहीये. पोपट अंकलना पप्पा बनवून कॉलेजला घेऊन जायची आयडिया माझी एकट्याची होती. अरे बेटा, पण तुझ्या या नाटकामुळे पोपटलालचं लग्न परत फिसकटलं, त्याचं काय? सॉरी पप्पा. अरे बघा जरा, पोपटलालकडे बघा. सकाळी भेटला होता तेव्हा अगदी टवटवीत होता, आणि आता बघा बिचारा कसा कसा कोमेजून गेलाय पार. बरोबर आहे, हृदय तुटल्यावर माणूस अगदी ब्लँक होतो. त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. हो, मग हे एक बरं आहे की याआधी पण असं बरेचदा घडलंय आणि त्याला आता या सगळ्यांची सवय आहे, म्हणून बिचारा वाचला. नाहीतर या जागी दुसरा कोणी असता तर त्याचं मानसिक संतुलन तर कायमस्वरूपीच बिघडलं असतं. अगदी बरोबर आहे. टप्पू, तू ही खूप मोठी चूक केलीस. आजोबा, मला माहित नव्हतं की आमच्याच मॅडम पोपट अंकलला बघायला जाणार आहेत, आणि ही सगळी गडबड झाली. बरोबर नाहीये. पोपट अंकल, मी मनापासून माफी मागतोय. सॉरी बोलून काही उपयोग नाही टप्पू. आजपर्यंत तुझी लहान मोठी चूक आम्ही माफ करत आलो आहोत, पण तू आता मोठा झाला आहे तरी तुझ्या खोड्या कमी होतच नाहीत. म्हणून तुला आता शिक्षा मिळणार. बापूजी, तुम्हीच ऐकवा काहीतरी. शिक्षा शिक्षा शिक्षा. शिक्षा कोण तीर्थरूप बोलणार जेठालाल? ऐकवा काय? मला काही बोलायचंच नाही. मग मी देऊ का शिक्षा?
थँक्यू बापूजी. तर उद्या मी तुझ्या कॉलेजला जातो आणि तुझं नाव कॉलेजमधून काढून टाकतो. बस खूप झालं शिक्षण विक्षण, आता पुढे शिकायची गरज नाहीये. उद्यापासून दुकान सांभाळायचं. चला. कॅन्सल कॅन्सल. आता याला काय झालं? या सगळ्या गोंधळात टप्पूची काहीच चूक नाहीये. जर दोष असेल तर नशिबाचा आहे. माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार ना. जिथे माझं नशीबच माझ्यासोबत खेळ खेळतंय, मग दुसऱ्या कोणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? जर कोणाचा दोष असेल तर तो आहे माझ्या नशिबाचा, माझ्या आयुष्याचा, माझ्या कुंडलीचा, माझ्या ग्रहांचा, माझ्या नक्षत्रांचा, माझ्या अंतराळाचा. पण टप्पूची काहीच चूक नाहीये. पोपट अंकल थँक्यू सो मच. पोपटलाल, आता तूच स्वतः असं बोलशील तर की माझीच चूक आहे, तर मला टप्पूला काही बोलताच येणार नाही. तसं पाहिलं तर जेठालाल, खरी चूक तुझी आहे. माझी चूक? मी काय केलं? काय गरज होती आज सकाळी टप्पूला ओरडायची की कॉलेजमधून एक जरी कंप्लेंट आली तर शिक्षण बंद करून दुकान सांभाळायला लावेन. तू हे म्हणालास म्हणून टप्पू इतका घाबरला की तुझ्याकडे यायच्या ऐवजी तो माझ्याकडे आला, माहितीये. आणि मग मला जेठालाल बनून त्याच्या कॉलेजला जावं लागलं. तू जर सकाळी टप्पूला ओरडला नसतास तर मला जेठालाल बनायची गरजच पडली नसती. हे जेठालाल पोपटलाल जेठालाल झालंच नसतं आणि नलिनी पोपटलाल झाली असती. काय तुम्ही? मला म्हणायचंय की नलिनी सोबत माझं लग्न झालं असतं तर नलिनी आहुजाची नलिनी पोपटलाल झाली असती ना. कमाल आहे बाबा. आता एक बाप त्याच्या मुलाला सुधरवण्यासाठी त्याला ओरडू पण शकत नाही. अरे बापूजींना काय सांगतोयस? या सगळ्यात त्यांची पण चूक आहे, माहितीये. हाती भाऊ, तुमची पण चूक आहे. माझी? भिडे, तुझी सुद्धा चूक आहे. अरे मी तर म्हणतो अख्ख्या सोसायटीची चूक आहे यात. अरे आम्हाला काय दोष देतोय पोपटलाल? आम्ही तर काहीच केलं नाहीये. हो, अगदी बरोबर आहे. तेच तर, एवढ्या वर्षात तुम्ही कोणीच काही केलं नाही. फक्त एवढंच सांगत राहिले की पोपटलाल, देवावर विश्वास ठेव, होईल लग्न. देवावर विश्वास ठेव, होईल लग्न तुझं. सोसायटीमध्ये एवढे सगळे लोक आहेत तरी सुद्धा माझ्यासाठी एक सुशील मुलगी शोधू नाही शकले. अरे सुशील सोडा, एक मुलगी नाही आणू शकले. सगळी चूक तुम्हा सगळ्यांचीच आहे. चूक, साफ चूक पोपटलाल. यात गोकुळधाम मधल्या कोणाची चूक नाहीये. जर कोणाची चूक असेल तर ती फक्त एकाचीच आहे. तुला दोष द्यायचा तर त्यांना दे. कोण कोण? मोदीजी. मोदीजी? पंतप्रधानांचा काय संबंध इथे? अरे असित कुमार मोदीजी. तर तुमचं लग्न मी नक्की करणार, मी वचन देतो. आठवतंय ना, मागच्या वेळी आलेले तेव्हा छाती ठोकपणे सांगून गेले होते, पोपटलाल चिंता नको करू, तुझं लग्न होणार, नक्कीच होणार, मी करून देईन तुझं लग्न. बोलले होते की नाही? बोलले होते. हा, तर मग बरोबर आहे. आता ते बोलले म्हणून आम्ही टेन्शन फ्री झालो ना. आता ते बोलले आहेत, जबाबदारी घेतली आहे, तर करून देतील तुझं लग्न. तर तू आम्हाला दोष का देतोस? त्यांना तर तू काहीच बोलत नाहीयेस. त्यांचा तर नाव पण काढलं नाहीस. जा त्यांनाच बोल, जा. अगदी बरोबर आहे. सांगा मी काही चुकीचं बोलतोय? नाही, अगदी बरोबर आहे. तू तर मग? सांगायला हवं असं हा, भावना. नाही, त्यांना बरोबर नाही, आहे. आपल्यालाच बोलतोय हा. नाही, बरोबर आहे. जेठालालचं म्हणणं बरोबर आहे. मी बोलतो आसित भाऊंना. जेठालाल, जरा आसित भाऊंना फोन लावू. हो, जरा नंबर सांग. बॅलन्स संपलाय. अरे बाबा, नंबर मागतोय, फोन नाही. नाही, मला तेच सांगायचंय की फोन मध्ये बॅलन्स नाहीये ना, नाहीतर मी चालवला असता ना, त्यात काय एवढं. हो, अच्छा अच्छा. हा बघ, हा घे, दे. अरे जेठालाल माझ्याच फोनवरून लावलाय. अरे हो, सॉरी. जाऊ दे, आता लावलाच आहे तर कट झाला तर परत माझ्या फोनवरून लावतो. हे चालू ठेवू आपण. एक मिनिट. हॅलो, हा पोपटलाल, बोल ना, कसा आहेस? अरे आसित भाऊ, जेठालाल बोलतोय गोकुळधाम सोसायटी मधून. अरे जेठालाल, तू? अरे कसा आहेस? कशी आहे दयावेनी, बापूजी, टप्पू सेना? सगळे एकदम मस्तच. आणि आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये सगळं ठीक चाललंय ना? सगळं नाही, सगळं ठीक नाही चाललंय, म्हणून तर तुम्हाला फोन केलाय. का? अरे जेठालाल,
आता गोकुळधाम सोसायटीमध्ये कुठलं नवीन टेन्शन आलंय? तसं पहिलं तर टेन्शन जुनच आणि छोटच आहे, पण तुम्ही त्याच्याकडे बरोबर लक्ष दिलं नाही तर त्यामुळे टेन्शन मोठं झालंय, महा टेन्शन झालंय. अरे जेठालाल, माझं टेन्शन तू का वाढवतोयस? कुठलं महा टेन्शन आलंय ते तरी सांग ना आधी. हा, 1 मिनिट, मी पत्रकार पोपटलालकडे फोन देतोय, तोच सांगेल काय ते. अरे नको नको जेठालाल, तू त्याला कशाला फोन देतोयस? पत्रकारांना त्याच्या लग्नाची पिपाणी सुरू करेल यार. हो, जोपर्यंत माझं लग्न होत नाही मी माझ्या लग्नाची पिपाणी अशीच वाजवत राहणार असित भाऊ. अरे पोपटलाल तू. हो, मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल बोलतोय. अरे पोपटलाल, तू मला कशाला सांगतोयस? हे मला माहिती आहे ना. मुद्दाम ओळख करून देतोय कारण तुम्ही मला विसरून गेलात. 2 वर्षांपूर्वी सोसायटीमध्ये येऊन बँड बाजा वाजून तुम्ही मला हे वचन दिलं होतं की तुम्ही एखाद्या चांगल्या संस्कारी मुलीशी माझं लग्न लावून देणार म्हणून, पण तुम्ही तुमचं वचन नाही पाळलं. याच गोष्टीसाठी मला तुम्हाला आता भेटायचंय. कुठे आहात तुम्ही? अरे पोपटलाल, मी तुला आता नाही भेटू शकत. मी माझ्या मित्राच्या लग्नाला आलोय आणि इथे सगळ्यांबरोबर एन्जॉय करतोय. बोला, तुम्ही फक्त तुमच्या खास मित्रांच्या लग्नाला जा. माझ्या लग्नाची चिंता करू नका. तिथे मस्त मजेत आईस्क्रीम खात असाल. अरे पोपटलाल, तू एवढा रागात का आहेस? कारण आज माझ्या लग्नाच्या आईस्क्रीमची ऑर्डर देता देता राहिलीये आणि हे असं प्रत्येक वेळी आणि सारखं सारखं होतंय. मला आता कळून चुकलंय की माझं लग्न होणार नाहीये, म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकलाय की मी गोकुळधाम सोसायटी सोडून जातोय. अरे बापरे. अरे पोपटलाल, हे काय बोलतोय सर तू? हे बघ, असं अचानक गोकुळधाम सोसायटी सोडून तू नाही जाऊ शकत. आसित भाऊ, आता मी कोणाचं नाही ऐकणार. मी एकदा जे बोललोय ना ते बोललोय. थांब पोपटलाल, रागात कुठलाच निर्णय घ्यायचा नसतो. एकदम शांतपणे मला सांग पाहू की नेमकं काय झालं. अरे काय सांगू, टप्पूला वाचवण्याच्या नादात आज मी जेठालाल म्हणून त्याच्या कॉलेजमध्ये गेलेलो. अरे रे 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 रे, हे तर फारच वाईट झालं पोपटलाल. मग हार्ड लक, हार्ड लक. आसित भाऊ, तुम्हाला जर वाटत असेल की मी गोकुळधाम सोसायटी सोडून जाऊ नये तर तुम्ही काहीही ओळख काढा आणि नलिनी मॅडम बरोबर बोलून घ्या आणि हा सावळा गोंधळ मिटवा. पण पोपटलाल, आता या नलिनी मॅडमला मी कुठे शोधू सांग? मी नलिनी मॅडमचा नंबर तुम्हाला मेसेज करतो, नाहीतर आजच्या आज मी गोकुळधाम सोसायटी सोडून जाणार आहे. फायनल आहे. हे बघ पोपटलाल, जरा शांत राहा. एवढा घाई घाईत कुठलाही निर्णय नको घेऊस. आणि हे काय लावलंयस तू? गोकुळधाम सोसायटी सोडून जातो, गोकुळधाम सोसायटी सोडून जातो. अरे गोकुळधाम सोसायटीला तुझी खरी गरज आहे. जरा शांत राहा तू. माझं नाव पण आसित कुमार मोदी आहे. मी काहीतरी युक्ती करतो आणि 10 मिनिटात तुला फोन करतो. मी फक्त 10 मिनिटं तुमच्या फोनची वाट बघणार, नाही तर 11व्या मिनिटाला सोसायटी सोडून निघून जाणार आहे. तुमची वेळ सुरू होते आता. अरे किती उतावळा झालाय हा. काय झालं पोपट भाऊ? ऍसिड भाऊ काय म्हणाले? आसित भाऊंनी नलिनीचा नंबर माझ्याकडे मागितलाय आणि मी तो त्यांना मेसेज केलाय. ते नलिनीची सगळं बोलून 10 मिनिटात मला फोन करणार आहेत. बघितलं, अरे त्यांनाच आधी सांगायला हवं होतंस. ते असताना तू उगाच मला दोष देत होतास. त्यांना जर आधीच सांगितलं असतं सर, आतापर्यंत तुझा निकाल लावला असता त्यांनी. म्हणजे तुझ्या लग्नाचा निकाल. पोपटलाल, काळजी करू नको. आसित भाऊ तुझं काम नक्की करतील. हा, हो बरोबर. डब्या शांत हो, सगळं काही नीट होईल. बरोबर आहे पोपटलाल. आसित भाऊ काही ना काही मार्ग नक्कीच काढतील. पोपट अंकल, तुम्ही मला एवढी मदत केली आहे म्हणून देव तुमची नक्की मदत करणार. अरे मला तर पूर्ण 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 खात्री आहे की ऍसिड भाऊ पोपट भाऊंसाठी नलिनी त्यांना समजावतीलच. यावेळी तुझं काम नक्की होईल. वा वा वा, तुम्हा सगळ्यांच्या तोंडात साखर पडो. मला साखर जरा जास्त. एक मिनिट. आसित भाऊंचा फोन आला. हॅलो, बोला. हा बोला आसित भाऊ. पोपटलाल, खुश खबर आहे, खुश खबर. सगळ्या गोकुळधाम सोसायटीला सांग मस्तपैकी तयार होऊन अर्ध्या तासात गोकुळधाम सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये यायला. लवकरात लवकर बोलव. मी इकडे सगळी सूत्र फिरवली आहेत. खरंच? मी कधी खोट नाही बोलत. माझं नाव आसित कुमार मोदी आहे. चल सगळ्यांना कंपाऊंड मध्ये बोलाव आणि स्वागताची तयारी देखील कर. हो 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 तुझी वेळ सुरू होते आता. हो हो आसित भाऊ, आत्ताच्या आत्ता सगळी गोकुळधाम सोसायटी कंपाऊंड मध्ये गोळा करतो मी. थँक्यू आसित भाऊ, थँक्यू सो मच. लागला माझा नंबर लागला. ऑल द बेस्ट. अरे नंबर लागला म्हणून तर फोनवर बोलणं झालं ना पोपटलाल. सर
पोपट भाऊ एकदम खुश दिसते. काय झालं, का म्हणाले आसित भाऊ? अहो दयावहिनी, सांगू काय तुम्हाला मी, खुश खबर आहे. आसित भाऊनी सगळ्या सोसायटीला अर्ध्या तासात स्वागताची तयारी करून आपल्या सगळ्यांना कंपाऊंड मध्ये खाली बोलवलंय. अरे टप्पू सेना, जा जाऊन सगळ्यांना सांगा की अर्ध्या तासात सगळ्यांनी मस्त तयार होऊन खाली या म्हणून. येस पोपट अंकल, आम्ही नक्की येऊ. अरे गरज आहेत असेल भाऊ, तर पटापट सगळं झालं. हो पोपटलाल, पण खाली येत आहे कोण? हो कोणाच्या स्वागताची तयारी करायची? अरे अजून कोण असेल? नली. नली? कुठली नली? अरे प्रोफेसर नलिनी. पोपटलाल, त्या प्रोफेसर आहेत, जरा आदराने बोल. हे काय नली नली काय लावलंयस? ओहो हो, एका शिक्षकला वाईट वाटलं. अरे वाटणारच ना. हा, अरे बाबा, प्रोफेसर तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी फक्त नलिनी. चला चला टप्पू सेना, लवकर कामाला लागा. मी पण तयार होऊन खाली येतो. चला, आम्ही पण जातो खाली. वहिनींच्या स्वागताची तयारी करतो. जेठालाल, मी सुद्धा निघतो. अर्ध्या तासात सगळ्यांनी खाली या. येतो आम्ही. अरे अरे, पाया कशाला पडतो? चला बाय बाय. हो, हा, सांभाळू ना. चल चल जेठ्या, उभा काय, लवकर जाऊन तयार हो. हो चल दया, नवीन कपडे दे मला. हा, आपण खाली जाऊया. अरे आपणही कमालीचे लोक आहोत. हा? अरे आसित भाऊंचा फोन आला आणि आपण तयार होऊन लगेच आलो खाली कंपाऊंड मध्ये, आणि माहितच नाहीये का. मेहता साहेब, मी पण तेच विचार करतोय की आत्मारामने आपल्याला का एकत्र बोलवलं आहे. होय, मला तर वाटतंय की नक्कीच पार्टी शार्टीचा प्रोग्राम असेल. काय बाबा पार्टी शार्टी, बाकी काही नाही. अरे सोडी, पार्टी शार्टी नाही, आपण कुणाच्या तरी स्वागतासाठी ते थांबलोय. ओ अच्छा. पण जेठाजी, कोण येत आहे? बबिताजी, त्याचं काय आहे? एक मिनिट जेठालाल, तू नको सांगूस. लेट अस हिअर फ्रॉम द हॉर्सेस. नाही, पॅरेट्स माउथ. नाही म्हणजे पोपटलालच सांगेल. हा, ते पण बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे. हा हा, बरोबर. होय, ते तर ठीक आहे, पण आपला पोपू आहे कुठे? हे घ्या, नाव घेतलं आणि म्हणजे पोपटलाल आला. हो, वा, मस्त दिसतोय पोपटलाल. ओय, ये रे, ये. काय म्हणतोयस मग पोपटलाल? हिरव्या रंगाचा हा शर्ट, टाय वाय लावलायस. ओय पोपू, नक्की झालंय काय? ते काय सांगू मी आता तुम्हाला? अरे अरे हेच सांग की आम्हाला एकत्र का बोलावलं आहेस तू. ओय पोपू, काय झालंय? एवढा लाजतोय? चल चल सांग पटकन. नुसता लाजत नाहीये, नव्या नवरी सारखा लाजतोय अगदी. अरे काय झालंय ते तरी सांग पटकन, लवकर सांग. हा सांग सांग पोपटलाल, लाजू नकोस. सगळ्यांना सांगून टाक की आसित भाऊ काय म्हणाले ते. हो, सांग सांग. आसित भाऊनी? आसित भाऊ? सांगतो मित्रांनो, आज वर्षांच्या तपस्येनंतर माझ्या या वृक्ष जीवनावर आनंदाचा पाऊस पडणार आहे. आणि या माझ्या छत्रीच्या आत माझ्या खांद्याला खांदा लावून चालणारी माझ्या स्वप्नांची सुंदरी आज आता इथे या क्षणी गोकुलधाम मध्ये येणार आहे. पोपट भाऊ, सिरियसली? अरे काय सांगतोस काय पोपटलाल, ही तर मस्तच बातमी आहे. हो ना. ओ माय गॉड पोपट भाऊ, हे सगळं खरं आहे का? अरे हे सगळं कधी ठरलं, आम्हाला काही कळलंच नाही. कधी कधी बघा ना. ओय, कमालच केलीस तू यारा. ओय, कोण आहे ती भाग्यवान मुलगी? अच्छा, म्हणजे दया बहिणी, तुम्ही ज्या मुलीला भेटायला गेला होता ती हीच मुलगी आहे का? सांगते. ते झालं असं, या टप्पूच्या कॉलेजमध्ये काही मस्तीखोर मुलांनी जाणीवपूर्वक माझ्या टप्पूला फसवलं. आणि त्याच्या कॉलेजच्या प्रोफेसर आहेत ना, नलिनी बेन, त्यांना राग आला. तर त्या म्हणाल्या की जा तुझ्या वडिलांना घेऊन ये. आता टप्पूत बाळ तर लहान आहे ना, घाबरून गेला ना. तर त्याने टप्पूच्या पप्पांना सांगायच्या ऐवजी त्याने पोपट भाऊला टप्पूचे पप्पा बनवले आणि त्यांना कॉलेजमध्ये घेऊन गेला. आणि मग संध्याकाळी जेव्हा पोपट भाऊंसाठी मुलगी बघायला गेलो ना, तेव्हा माहिती ती मुलगी कोण होती? टप्पूच्या कॉलेजच्या प्रोफेसर नलिनी बेन होत्या. आणि नलिनी बेन पोपटलाल यांना टप्पूचे पप्पा समजत होत्या. त्या मानायला तयारच नव्हत्या की माझ्यासोबत जे ते
आहेत आणि पोपट भाऊ आहेत ते पोपट भाऊ आहेत. सगळा नुसता गोंधळ चालू होता आणि या सगळ्या गडबडीमुळे नलिनी बेनने हे स्थळ नाकारून टाकलं. हा आणि या पोपटलाल बिचारा एकदम निराश झाला सगळा गोंधळ. आणि मग आम्हाला दोष द्यायला लागला की तुम्ही तर आजपर्यंत माझ्यासाठी काही केलंच नाही, एक मुलगी नाही शोधू शकले. मी म्हणालो अरे तू आम्हाला सगळ्यांना का दोष देतोयस भाऊ? दोष द्यायचा असेल तर आसित भाऊला पकड ना. मागच्या वेळी ते आले होते ना, त्यावेळी बोलून गेले होते, छाती ठोकून बोलून गेले होते की नाही नाही पुढच्या वेळी तुम्ही बघा पोपटलालचं लग्न करूनच राहणार. अगदी अगदी हा तर मी बोललो तू त्यांना पकड. मग याला पण ते पटलं. मग आम्ही आसित भाऊंना फोन लावला तर आसित भाऊंनी सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की प्रोफेसर नलिनीचा नंबर मला द्या. तर याने नलिनी मॅडमचा नंबर मेसेज केला आणि 10 मिनिटांनी परत त्यांचा फोन आला की तुम्ही सगळे अर्ध्या तासात सोसायटी कंपाऊंड मध्ये भेटा. तर आता असा आमचा अंदाज आहे की आसित भाऊंचं नलिनी मॅडमशी बोलणं झालं असेल, त्यांनी त्यांना समजवलं असेल, म्हणून आपण आता नलिनी मॅडमच्या स्वागतासाठी आलो आहोत. हा क्या बात है. अरे अंदाज काय जेठ्या, त्यांनी नक्कीच समजावलं असणार. नाहीतर आपल्या स्वतःच्या स्वागतासाठी आसित आपल्याला सगळ्यांना इथे थोडंच एकत्र करणार आहे. अरे वा वा खूपच मस्त. चला, देवाच्या कृपेने अखेर पोपट भाऊंची जोडी जमलीच. याच्या एकटेपणाला सखी मिळाली. वा वा कविराज मस्त. फायनली पोपटलाल भाऊ तुमची लाईफ सेट होईल. बरोबर. फ्रेंड्स, आता आपल्या मॅम आपल्या आंटी बनणार आहेत. जर कॉलेजमध्ये मस्ती करताना आपण पकडले गेलो तर पोपट अंकल आपल्याला वाचवायला 24 तास असतील. ओय पोपू, आज तुझी 7.5 कायमची संपली. ओय बल्ले 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 बल्ले. होय 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 बल्ले बल्ले बल्ले. होय 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 मला कपडे माझे खराब होतील ना. सोड मला सोड. एकदम चक्रमच. अरे उतरव ना त्याला खाली. ओय पोपू, आता तर मी तुला सरळ घोड्यावरच बसवेन. सोडी अरे अरे सोडी, काय करतोस बाबा? त्या डब्याला खाली उतरव आधी. मुलीकडचे लोक आता येतच असतील. होय अभिनंदन यारा, अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. ओ वहिनी येणार आहे रे, वहिनी येणार आहे. ओय बल्ले 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 बल्ले. पण अजून या नलिनी आल्या कशा नाहीत? भिडे, जरा आसित भाऊंना फोन लावून बघ ना. पोपटलाल, प्रोफेसर नलिनी जी नक्की येते ना, जरा धीर धरते. अरे भिडे आता कठीण आहे भाऊ, धीर नाही धरवत आहे त्याला. कसं होणार आता? बरोबर बोलला. आता कसा धीर धरेल? एवढ्या वर्षांनी नंबर लागलाय ना. बरोबर. आता तर एक एक सेकंद एक एक वर्षासारखा वाटतोय. होय, आले, आले, आले. नंदिनी आली. हो हो नलिनी नलिनी आली आली माझ्या स्वप्नातली राजकुमारी. हो या नलिनी मॅडम तर पैसेवाल्या दिसत आहेत. कार तर बघ. याला म्हणतात देर आहे दुरुस्त आहे. वट आहे पोपट भाऊंची. काजल, माझी नलिनी काजोल सारखी का दिसते? काजोल काजोल.
मागे वा. नाही, तुम्ही. लाईनीत उभा राहा. हा मागे 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 जरा थोडं मागे. शांती ठेवा, शांती ठेवा सगळे. सोसायटीमध्ये स्वागत आहे. काजोली, त्याचं काय आहे, तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय आमच्या हा. सोसायटीत, त्यामुळे सगळे एकदम वेडे झालेत. मला पण तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झालाय. तुमच्यासारखे गोकुळधाम वासियांसारखे दिलवाले मी कुठेच नाही पाहिलेत. अरे बापूजी, स्वागत आहे काजलजी, तुमचं स्वागत आहे. खूपच मस्त. वेलकम वेलकम. अरे पोपटलालजी, अरे पोपटलालजी कोणाला शोधतात? हे पोपटलाल, हट. त्या रागवत आहेत. इथे ये. इकडे इकडे काही विचारत आहेत. काय 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 तुम्ही कोणाला शोधताय? ते मी नलिनीला शोधतोय. दयावहिनी, तुम्हीच सांगा ना जरा काय ते. काजोल बेन, ते झाले असे की आमचे हे पत्रकार पोपटलाल भाऊ आहेत ना, त्यांचं लग्न प्रोसेसर नलिनी बेन प्रोफेसर. त्यांच्या सोबत जुडलंय. तर आसित कुमार मोदीचे आहेत ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की स्वागताची तयारी करा. तर आम्ही नलिनी बेनच्या स्वागतासाठी उभे होतो आणि आम्हाला तुम्ही सरप्राईज दिलं. अच्छा, असं आहे तर प्रेमाचा मामला आहे वाटतं. अरे अरे जेठाप्रा. काजोल मॅडम, हे माझं सौभाग्य आहे की आज तुमच्या उपस्थितीत या दिलवाल्याला त्याची राजकुमारी मिळणार आहे. खरंच काय? आता एवढ्यात नलिनी येतच असेल इथे आणि तुम्हाला भेटून ती खूपच खुश होईल. पण अजून कशी नाही आली ती? एवढ्यात यायला हवी होती. अरे कुणीतरी आसित भाऊंना फोन करा ना. अरे पोपटलाल, तुझ्याकडे नलिनीजींचा नंबर आहे ना, तर डायरेक्ट त्यांनाच फोन कर ना. हा घे, फोन घे. हा, घे. नाही रे, नाही बाबा, नाही. आज तर मी स्वतःच्या फोनवरूनच फोन हो करणार. हो, आज तर फोन मध्ये फुल बॅलन्स आहे. आणि आज तर पोपटलालची बॅटरी फुल चार्ज आहे. हॅलो. काय झालं भाऊ? काय झालं पप्पू? कट केला. परत परत लावून बघतो. बिझी असतील ना. अरे इथे गेटवरच असतील का? नाही, गाडी चालवत असेल. गाडी चालवताना कुठे फोनवर बोलणार भाऊ, है ना? मेसेज आला. 1 मिनिट, मेसेज आला. नलिनीचाच मेसेज. अरे मोठ्या रे वाच, सगळेच ऐकू. नाही 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 जेठालाल, मला नाही वाचता येणार. अरे, तूच वाच. अरे, आज जरा नुसतं लाजाळूचं झाड झालाय. वाच वाच वाच, तूच वाच. हा, ठीक मोठ्या आहे. आवाजात वाचलं जावं. पोपटलालजी, मला सारखा सारखा फोन नका करू. हं. मला तुमच्याशी लग्न करण्यात काहीच रस नाहीये. अरे जेठालाल, मस्करी करू नकोस यार. दे मला वाचू दे. अरे हो, हाच मेसेज केलाय तिने. अरे काय झालं जेठालाल? नलिनी मला सोडून निघून गेली. नकार दिला. लग्न करायला नकार दिला. अरे आसित भाऊ कुठे? आसित भाऊंना बोलवा कुणीतरी. अरे, पोपटलाल, काय झालं? अरे, पकडा याला. काय करताय? काय झालं? काय तमाशा चालू आहे इथे? सॉरी. अरे बापरे, आता याला शुद्धीवर कसं आणायचं? पोपटलाल. डॉक्टर हाती, त्याची जरा नाडी बघा प्लीज. हो हो, करतो करतो. लवकर. बघतो. पोपटलाल. मिळाली मिळाली. कोण? अहो नाडी आणखी कोण? अरे बाबा, मिळणारच ना, मी डॉक्टर आहे. डॉक्टर हाथी, पोपटलालना शुद्धीवर आणण्यासाठी एका दिलवाल्याची गरज आहे. अरे पण काजल बेन, आता हा दिलवाला कुठे भेटणार? बरोबर आहे, मला एक दिलवाला माहितीये. हा, मग बोलवा ना त्याला पटकन, काजोलजी. बोलवा ना. कोण आहे कोण? मला काय माहित. करोडोंच्या मनावर राज्य करणारा दिलवाला, वन अँड ओनली शाहरुख खान. शाहरुख खान. होय होय. अंधार कसा झाला?
कशी आहेस काजोल? शाहरुख खान, मिस यू. all good? या शाहरुख जी तुमच्या पेशंट इथे आहे, बेशुद्ध झालाय. अरे रे रे रे, काय झालं याला? ते एका मुलीने त्याला लग्नासाठी नकार दिला, हो, त्यामुळे त्याचं हृदय तुटलंय आणि हा बेशुद्ध पडलाय. पण तुटलेल्या हृदयाला पुन्हा जोडण्याचा एकच मार्ग आहे. जादूची झप्पी देऊन मिठी मारायची. ओके थँक्यू. पोपटलाल मी तुला जादूची मिठी मारतोय. जेठालाल तू नाही, मी मिठी मारतो त्याला. ओके या तर. नाही मी तुला मिठी मारणार नाहीये, मी याला मिठी मारणार. सॉरी मी मिठी मारेन तर चांगलं होईल. सॉरी ते. सॉरी. इकडे ये पोपटलाल, तुझा हा हात दे. पोपटलाल डोळे उघड. पोपटलाल देखो मैं हूं ना. कम ऑन. शाहरुख खान. हो पुन्हा बेशुद्ध पडू नको. शाहरुख खान. नाही. शाहरुख खान. अरे वा वा चमत्कार झाला. शाहरुख खान यांनी पोपटलाल यांना पुन्हा जिवंत केले. अरे म्हणजे शुद्धीवर आणले. क्या बात आहे डॉक्टर शाहरुख खान यांचा. स्पेशलिस्ट डॉक्टर शाहरुख खान यांचा. अरे पोपटलाल हे अचानक काय झालं तुला? डॉक्टर साहेब माझी नलिनी मला सोडून निघून गेली हो. डोंट वरी. ठीक आहे पोपटलाल, ठीक आहे. ही नलिनी सोडून गेली तर काय झालं? दुसरी नलिनी, नंदिनी, रागिनी, चांदनी, कुणी नैना सुनैना वगैरे वगैरे कुठे ना कुठे तुझी वाट बघतच असतील ना. पण तुझा शोध चालू ठेव. तुझ्या सारख्या दिलवाल्याला तुझी दिलवाली पण मिळणार. नक्की. खरंच. आणि पोपटलाल जोड्या तर देव बनवतो. आता आम्हालाच बघ ना. तुम्हाला माहितीये 20 वर्षांपूर्वी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये आम्हा दोघांची जोडी बनली होती. किती चांगली होती तेव्हा. आणि आता पूर्ण 20 वर्षांनंतर पुन्हा आमची जोडी बनली आहे. आणि आता सुद्धा आम्ही किती चांगले वाटतो आहे ना. ते काय ना, सबुरीचा फळ गोड असतो. एकच मुलीवर अडकून नाही राहायचं. तू तुझा शोध चालूच ठेव. तुझी जोडी नक्की बनेल. थँक्यू शाहरुख जी. थँक्यू. पोपट भाऊ, शाहरुख खान भाऊ एकदम बरोबर बोलतायत. तुम्ही अजिबात निराश नका हो. आणि लवकरात लवकर परत आमच्या होणाऱ्या वहिनीला शोधण्याची सुरुवात करा. हा आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. काही काळजी नको कर. बघा पोपट भाऊ, आता तर शाहरुख खान आणि काजोल यांनी पण सांगितलं. शाहरुख जी, काजोल जी, या दिलवाल्याची गोष्ट या दिलामध्ये घुसवली. आणि आता तू ही गोकुळधाम सोसायटी सोडून तर नाही जाणार ना?